सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा। तेरा अपना खून नहीं आखिर, तुझको आग लगाएगा। आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा। कसमे वाले प्यार वफा से वाक़े है बातों का, कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं बातों का। कसमे वाले प्यार वफा से वाक़े है बातों का। काय सन्माननीय मंदार परांजपे यांच्याकडून माझ्यासाठी गुगल पेच्या माध्यमातून 200 रुपयाचे पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वागत करतो, त्याला शुभेच्छा देतो. अतिशय दुसरं राऊंड तर रुपावलीचं राऊंड इथपर्यंत बरं चाललं. नंतर लोकेकोणी थोडासा मूड चेंज केला. मूड चेंज केला म्हणजे लोकेकोणकडे पर्याय नव्हता. काय एक लक्षात घ्या बुवा, हो सिंपल लोक पालकर बुवा ज्या लेवलला बोलले, समजा बोलले त्यांच्या वयोमानाच्या विषयाने वेळ ठीक आहे, ते विसरले असतील, पण आपण मागायचं तो झालं ना, तू एवढ्या आले एवढ्या लेवलला काय झालं त्याच्यामुळे काय होणार ते सांगतो. आता ते स्वतःच्या थोडं बर्डन ठेवतील, कारण प्रत्येकात इथं आपली तयारी आहे. जे काय आपण सादरीकरण करतो ते नायबाग प्रेक्षकांच्या समोर आहे, बरोबर का? त्यामुळे आपण परत चूक काढून त्याच्यावर परत ठोके मारणं हे योग्य असं मला वाटतं. कारण मी रोखतो काय म्हणून, तुम्ही सगळ्या चुका 100% बरोबर काढणार. पालकर फोनपेक्षा नालायक लेवलला जाऊन मी चुकते सांगू शकतो हे पण बरोबर आहे, पण युट्यूब चालू असल्यामुळे 100% मी ते सांगणार आहे. पालकर फोन संपले का? पालकर फोन मार्केटमधून समजा थोडंफार मागे राहिले, त्याचं त्याने आत्मचिंतन करावं हे त्यांचा विषय आहे. तू सांगून त्यांच्याकडे सुधारवं असं तुला वाटतं मला. आणि लोकांनी जसं चुका स्वीकारलेली आहे ना, तसं त्यांचं पण स्वीकारले, माता स्वीकारली, तसं त्यांचं सुधार. आपण त्यांच्या चुका काढण्यामुळे मोठे ना, तो माणूस जर स्वतःहून पायावर आपल्या भोवतो मारून हे करतात तर मारू दे ना. त्यांचं काय माहिती आहे ना, उलट आपण जरी पांडुरंगाच्या आजूबाजूला असो, ते पांडुरंगाच्या समोर असेल, त्यांच्या बुद्धीच्या पटकन बोलू दे ना बुवा. आता त्यांनी जो चुकतो सांगितले, चुकलो काय म्हशीचा वाचून आजून झाले. आता मी असं त्याच्या पुढे पण थांबू शकतो ना, की माझ्याबरोबर ह्याचा सुद्धा वटलो बांधलेलो होतो, वासून पहिला ह्याच्याकडे गेला, पण नाही सांगू शकत मी, आणि नंतर माझ्याकडे गेला. पण ह्या लेवलला मला बोलायचं नाही ना. पण तुम्ही त्यांनी बरोबर टेम्पो ठेवलेला माझ्या हिशोबाने, त्यांना अजून चुटके सांगत होते. तुझा काय विषय आहे बघितलं असतं लोकांनी. तू चूक काढण्यावर मोठं तू नाही. तुझा समजत असेल की मी व्हायला तो मास्टर मिस्टर तितको पण मोठं तुला आराम केलं, तुला द्या एक शब्द पण काढून नव्हते. ओळख तू पुत्र भावा करा की यांचा चुकता म्हणून. तरी 45 वर्ष घातले नाही तेव्हा त्या काथा घ्यायचा द्या उघडदार देवा. डाव्या हातात वाजवल्याबद्दल पेटी काय हरकत नाही, पण 45 वर्ष झाली तू हत्या मोडलं. आपल्या हिंदू धर्मात डाव्या हातावर देवा धर्मात नाही, माहितीसाठी सांगते. देवा धर्मात बाहेर तो आणि जो बापिया गुरुवार करतो तो देवा धर्मात बघलं एका फटाक्या बघल्यावर घेत नाही. तो म्हणतो तू लोकांच्या जागा तू बुवा तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीने बोला. परत तुझ्या कोणी नाही बोललं काय फरक पडता? गाडी नाही, तुम्ही गाडीचं मूड चेंज केलं मुलांचं. नाही प्रामाणिकपणे सांगतोय, मूड तुम्ही चेंज केला कारण तुमच्याकडे त्या लेवलला बोलणं करू शकणार नसतं. काय वॉमार्टला सोप्या
घराकडे मग वाटतं तो हे जीव घालवतो तू जो जीव घालवतो तो घरामध्ये मध्येच लोक तुझं एकदा पोटलं लोकांना माहिती धापावतो त्या पोटून दाखवतो त्याचा हिशोब काय माहिती आहे हो दाखवतो तुमचा तो पैशात नसता पाहिजे पांडुरंगात सोडून जाते ते का 2 वर्षपेक्षा जास्त 100-200 रुपये तो म्हणतो वा माझा भजन तो आपल्याला घ्यायला लागला असं त्याचा विषय आहे तो पैशासाठी निघलो आहे लोक ना देवाशी पण अजून कोणा घेऊन त्याच्या देवा झालं करून त्याचा तू तुझी गाडी ह्या बारात जायचं बऱ्याच घंटी बारात जा कोणच्या विरोध माझा तो विषय काय मी आता त्या घडीचे जे रिअल फॅक्ट आहे तो सांगितलंय पालकर तू आता त्या लेवलचं शूट केलं आहे आणि त्यांनी कट केले असतील माझं म्हणणं आहे तो दिवसात तुम्ही का नको बोलू जो तो आपल्या कर्मात म्हणतो देव त्याच्यातून सुटलो नाही देव तर तुम्ही आम्ही सुटणार देव सुटणार का हा देव कर्मात देव सुद्धा गेलेत ना कर्माने श्रीकृष्णासारखं देव सुद्धा बरोबर ना कारण त्रेता युगात प्रभू रामाने द्वापर युगात श्रीकृष्ण बलिना रामान लपून बाण मारले तो शेवट सुद्धा तसं बोललो आणि श्रीकृष्णाच्या पायावर जेव्हा समजलं ना तेव्हा बालीच्या रूपात त्यांना बाण मारले आणि श्रीकृष्णाच्या अवताराचा शेवट झालो श्रीकृष्ण त्याच्यातून सुटलो नाही तर तू आणि मी सुट केलो आणि तू मागाशी सांगतो काय लगीन झाल्यापासून तू तुझ्या बाईकडे बघूच नाही बघितलं ना ब्राह्मणाने पुत्रे खादिले विश्वामित्रासारखं ब्राह्मण स्वतंत्र स्वर्ग निर्माण करण्याची ज्याची ताकद तो विश्वामित्रासारखं विश्वामित्र एवढे वर्ष तपश्चर्या केलो मेंढकेच्या वरती भाडलो तुला माझा काय घेऊन बसलं तुला माझा काय घेऊन बसलं तू काय डोळे फुटून घेतला रे तू चोर चोर असस तू तुझं मेलंस ना माका घालतात काय खुश तुम्ही काय बघित काय काय बघतात ना बघून होता हो स्त्रिया काय स्त्रिया लटापटा करतात दुसऱ्याने बघण्यासाठी करतात आता तू बघितलं एखाद्या स्त्री तर तुझी वासना कशी आहे की खोटी आहे की खरी आहे कशी समजली हे स्वतः मी एकदम चांगल्या नजरेने बघतो तुला काय वाटतं रक्षाबंधन तुझ्या हातच घालत जात ना बरोबर हा सगळे बहिणी ना तुझे फक्त ते रस्त्यावरचे तुझे डोळे फुटले तुझे हो माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊ करतो मी काय भोळा शपथ घेतो अरे कशी घ्यायची लगीन झालो आहे एक तरी दाखवणं माका असो म्हातारापणा सॉरी म्हणजे म्हाताऱ्या माणसापासून आतापर्यंत आपण असो एकही माणूस जो दुसऱ्या स्त्रीकडे बघत नाही काय विषय नाही श्रीकृष्ण 16 सहस्त्र 108 केल्या आम्ही एक सोडून दुसरे बघितलं तर झाला का नुसते बघतो ना व चुटके आहे ते सांगू नका त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे आणि आमचा अभिमान तुमच्या माहितीसाठी आमच्या डबलवारी 400-500 पण डबल बायका असतात आमच्या समोर आमच्या तोंडातून नाव एकही शब्द वाईट असत नाही आम्ही त्या लेवलला वारी करतो लोक नेहमी म्हणून आमचा लोक वाघ म्हणतो तुम्हीच नाही म्हणणं आणि सर्व पाठी राहू लागतात आपण बघ जात मग चोकून खावा ना खावा की जरा चोकून खावा चोकून मजा असतात मग वाचून कसा तुमचं वाचून अरे वा युट्यूब बंद करतील ना त्याच्यापेक्षा सांगायचं आमच्या नको बोलतो म्हणून घ्या नको तुमची लेवल तुम्ही सोडू नका तुमची लेवल तुमचं शेरो पडले नाही टेस्ट काय विषय मी तुमची बाजू घेतो मी बाकी सरकारची पटना उघडी ठेवची लागली काढा काढून जवळ जा तुझ्यापासून बदल करू चालेल युट्यूब चालू ठेव करायचं असं हे करायचं नाही काय पैकीच्या घेऊन घालून आता मगाशी गाणं फिरतं याचा खूप काढत
तुम्ही तर YouTube चेक करा, तुम्ही अंगी शोधते पण ती शोधे. ओके तुमच्याकडे गाणं म्हणू. आपण जर मार्केटमध्ये बसलो ना तर आपल्याला फार बॉदरेशन होतो. म्हणजे तुमच्याकडे तो विश्वास होता, आत्मविश्वास की तुम्ही आता काय करता आणि त्याच्यावर करणार नाही सांगतो. पण तुम्ही आमच्या दोघांच्या भागात आमची तिकडे आयुष्यात काम करतो आणि प्रामाणिक होत सांगतो. काय बोलतो काय शिल्लक आता राहून त्या लेवलीत जो बोललो ना एक सांगतोय तो ज्या लेवलीत बोलला ना त्या लेवलीत तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. लोकांना कळला, खूप कळला. त्यांना ना हो त्यांना असा मुस्कान टाकून मारला त्यांना बाजू घेतलं हो. आणि आता मला पण बोलतोय का आमचा तुम्ही वयास म्हणून बोलले नाही मी. आदिवासी विकास मंडळ वंशुरे सदस्य सन्माननीय निशांत मंगलदास गुरव या माझ्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले तो केसाच्या बाबतीत विचारलक्ष्मी त्याचं उत्तर दिलं आहे. ते केस जर तुम्ही गुरुकुल नाही आपल्याला तिरुपती त्याला किती लावला म्हणजे त्याला किती लावला हा मुद्दामात का कसा ते तपेले बाहेर आहे काम नाही वो नरू येऊ नको मेल नको आई नाही तुम्ही कितीही प्रकार प्रयत्न करा किंवा नर्वस मी होणारा माणूस होऊया ना. आता समाज करा, आता गजरात समाज करा. आता काय करतात नाही ते अडेच चांगला मग घोटीने आम्ही लोकांचं ठीक करा तुझी सांगत तेव्हा तू मेलोच आहे तो हे मोठी करत ना तुझ्या बरोबर तो गरीकडेच आहे साईडकडे तो खच्या तू जागेवर बोलवलो गेलो अंजीर मंदिर खेळलो हो बुवा अंजीर मंदिर 1962 इज्जत काढल्याने इज्जत त्या माणसाने 1962 सालची रुपावळ ती नाही शरम वाटत आणि मला काहीतरी बोला अशा पद्धतीतच बोललो आपलं हॅलो अडीच वाजले ना तुम्ही शिल्लक व्हायचं आणि तुझ्या कसं नाही लोक सांगा पाहिजे पार्कर तू आता बचपा करणार आहे मी सांगू ना हिंमत एक शब्द फक्त बोला
दृष्टीने असो त्या वाचकाच्या दृष्टीने डेअरिंग असो ना डेअरिंग पुस्तके असतात ना तुमची म्हणते सर एक शब्द असो ना अडेकडे गोष्ट बोलून दाखवा मला आतून म्हणले ना त्याच्या बाहेर त्या लेवलीत बोलून दाखवा हा घराकडे सोडून दे ना हिरो घेऊ काय हिरो आपली तो वाली नाही नाही हिरो घेऊ कोणा ठेवलं नाही हिरो घेऊ हिरो हा चालेल एक शब्द फक्त अरे या लेवलचा बाहेर ना त्याला बोलायला दाखवून दाखवा तुमचा वाटत असेल आपल्या बोला असले घाणेरडे तुमचे मारून मी बघेन वजन छोटे आता खूप हुशार झाले आम्ही खूप लावल्याशिवाय मारणार हो चिडका चिडू नका हो आम्ही आयुष्यभर घात केला दुसऱ्या झाली घातलं बुवा तुमच्या बोलू नका ना बुवा मी बोलतोय तुम्ही शाळेत शिकत आहे तुमच्या हे ईश्वरा रक्षण कर कल्याण कर आम्ही फारकरा करून ठेवले माझ्या एवढे तुम्ही जबाबदारी या चांगली सुदृढ लक्षात घ्या तुम्ही त्या बलिदानाला काय जेवण ठेवा तुम्ही उघडदार देवा हा तर आपण गजराकडे बोलूया शॉर्टकट बोलूया फारकट बोलत नाही गेले त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यामुळे आपण भजन कीर्तन प्रवचन आपलं चालू आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एकत्रित गाणे घेतो एक दोन गाण्याची नवीन गाण्याचे झलक घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो
चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. खूप छान. एकविसाव्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय. नवीन नवीन गाणी येतात, थोडे दिवस टिकतात. गेल्या वर्षी गणपतीच्या वेळेस आपण प्रत्येक वर्ष साजरा करतो. गणपती तेव्हा एवढ्याच मुलाने गाणं म्हटलं, शंकराणी पार्वती मांडीवर बसला गणपती. अजून एक गाणं आहे बघा. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा पोट पाला. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा पोट पाला. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा पोट पाला. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा पोट पाला. बरोबर ना आता ही नवीन गाणी, परंतु जुनाचा सोना अजूनही बरोबर ना. कारण जुनी गाणी आज 30-40 वर्ष झाली, प्रत्येक वर्ष होतो. सत्यनारायणाची पूजा आठवडी देव असते ती एकच कॅसेट लावली जाते बघा. श्री हरी जगन्नाथ दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, हरे कृष्ण माझ्यासाठी बहुमोल असं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो, त्यांच्या इच्छा पूर्ण हो असं त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. Thank you.
एक झलक म्हणून गाणी घेतात. गजराला सुरुवात करतो आणि आता आपले हिंदूंचे सण मगाशी बुवा म्हणाले की तू हिंदू कोणी मारले वगैरे विषय तसा नाही बुवा. 1932 पर्यंत टार्गेट होतं. मला वाटतं आता की 47 पर्यंत आपलं राष्ट्र हिंदू राष्ट्र असं घोषित होणार आहे आणि संपूर्ण जगात पाहिलं असतं. आज हिंदूंची परिस्थिती काय झाली आहे ना ती बघ. त्या भगव्यावर जाण्यापेक्षा भगवा परिणाम करण्यापेक्षा आपल्या अंगात लक्षात घे. पण आपण मराठी आहोत ना एकमेकांचे पाय घेऊन आपण करतो दिलं लक्षात. त्यामुळे तसं विषय नाही. आपण असे विचार मांडले ना की आपल्या विचारावर समोरच्या माणसाने विचार केला पाहिजे की काय बोलायला गेलो म्हणून. बरोबर ना. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि जर जन्मात दिल्यानंतर आपला सक्सेस होत असेल तर तीन गोष्टी माणसाला लक्षात ठेवायची. कुठली पहिली गोष्ट ज्या माणसाने आपल्या अडचणीच्या वेळेस मदत केली त्याच्या आयुष्यात कधी विसरायचं नाही. बरोबर. नंबर 2 जो माणूस आपल्या अडचणीच्या वेळेस पळून गेलो त्याला विसरायचं नाही. आणि नंबर 3 महत्वाची गोष्ट ज्यांना आपला अडचणीत हाडली आहे एका मरण 13 दिवस झाले तरी विसरायचं नाही. तुम्ही समजा याच्यात दोघी 20% लोक घेऊन आहोत. हा आमच्या दोघांच्या तिन्ही बरोबर आहे. मग तेच सांगतोय. म्हणून विचार असे मांडा की समोरच्या माणसाने आपल्या विचारावर विचार केला पाहिजे. आणि विचार असो करा समोरच्या माणसाच्या खिशातले पैसे आपल्या खिशात कसे येतील चोरून विचार तुमका कमी येत सगळ्या. आता असे विचार मांडा लोकांनी असे पैसे फेकू पाहिजे तुमचा आवाज आणि चॅलेंज स्वीकारलेला मात्र तुमचा आम्ही आदर करतो रिस्पेक्ट करतो आणि करणार. त्याच्यानंतर मरेपर्यंत करणार. तो विषय नाही. कोणा काय बोललो म्हणून काय वाईट जाणार नाही. बरोबर ना. काय त्याच्यामुळे काय आणि इतकं मोठं असतो तर मग कोणतरी आम्ही ही गोष्टी घेऊन बसत असतो ना. मग काहीतरी सांगत बसला असतो. बरे पण नंतर बोलायला होतो जरा लोकांचा विचार पटण्यासाठी मांड. 4-5 महिला पण अजून थांबल्यात ना बुवा ऐकतोय हात ठेवा. गजर करतो सुरुवात. आता गणपती बाप्पा थोड्या दिवसानंतर येणार आणि आपण कोकणीवासी आहोत. बरोबर ना. प्रत्येकाच्या घरात गणपतीची आतापासून लगबग चालू झालेली आहे. रस्ते सुद्धा साफसफाई होत चाललेली आहे. कधी घेतलं वाटून हातात घेतलं घरात साफसफाई करून मोठी माणसं नोकर ठेवतात. कधीतरी घ्या झाडू हातात आणि साफसफाई करा. नाही खरं आता आयुष्यात कधी घेतात झाडू नाही. घराकडे घर तुमचा चांगला जा साफसफाई करून पण काही गरज नाही. कारण कोणी तो बांधला तो सांगत बघा तुमका येणार ना. येणार तुम्ही बोलवलेला उद्घाटनात माका येऊ बाबा नाही. आता थोड्याने येऊ मागाशी सांगतो बहिणीला ऐकल्यानंतर काय हा तिच्या मनात काय परिणाम होत आता रेडिओ लुटलो तिला ऐकल्यानंतर तिला काय वाटतं ते तू वाटण्यासारखं काय असं तू काय विचारते मला सांग जरा. माझी बायको ते माझ्या जेव्हा मागेच ऐकणार नाही तुझ्या माहितीचं कारण वेळ नसणार ऐकायचंच लागते. काय पारकर भाऊजी झाल्यावर पारकर भाऊजी झाल्यावर आपल्या ऐकण्यात भारी आमचे खूप संबंध झाले. आम्ही काय ऐकतो हे लक्षात घ्या. तुमच्यासाठी माणसं बरोबर ना. त्यामुळे विषय काय नाही. एका किती बोलतो ते काय आमचे संबंध फार दिवाळीचे. पण ह्या स्टेजवर तुम्ही बोलताना थोडंसं विचार करायला ह्या मात्र आम्ही आणि ती मत आमची ठाम होती ती मात्र ठाम राहणार. तुम्ही एरवी या दुसऱ्या पद्धतीत बोलून सुद्धा लोकांना थांबू शकता ना. आई वडिलांबद्दल आत्ताच्या घडी 21व्या शतकाकडे वाटलं तर आज कुठलं नातं शिल्लक राहिले का मला सांगा. नातं कुठलं शिल्लक राहिले का. बापाचं आणि मुलाचं नातं शिल्लक आहे. आईचं आणि मुलीचं नातं शिल्लक आहे. भावाचं आणि बहिणीचं नातं शिल्लक आहे. अरे प्रत्येक जो मोबाईल मध्ये अडकला उद्या भाऊ उद्या रक्षाबंधन येणार आहे. त्या रक्षाबंधनात नाही मी नाही जातोय बहिणीच्या घराकडे होईल तर माझ्या घराकडे बहिणी तसं
बहिणीच्या घरी तुम्ही भावाने गेलं पाहिजे. मग ती गरीब असो किंवा श्रीमंत. मग का प्रथा पडली तर माता लक्ष्मी साक्षात कोणाच्या घराकडे गेली? बळीराजाच्या घराकडे गेली. बळीराजा साधू नव्हतो, देवांचा महाराज पडलो. जनता म्हणजे आपण म्हणतो काय पिढा कळो बळीराजाचं राज्य आपण अजून म्हणतो. बळीराजा साधू नव्हतो, विष्णू देवात सुद्धा महाराज पडलो म्हणून त्याला बटू बामणाचं रूप घेतले आणि त्याच्याकडे मागितले मला दान दे. बळीराजाने काय दिला त्रिपाद भूमिदान दे. त्रिपाद भूमिदान देऊन सांगितल्यानंतर बसवल्याने कारण विष्णू बटू बामणाचं रूप घेऊन आलो. पहिला पाऊल टाकले संपूर्ण अंतरिक्ष घेतले. दुसरा पाऊल टाकले मृत्यूला घेतले. आता विष्णू विचारता तिसरा पाऊल काही टाकू तर म्हणून माझ्या टकले टाकल्याने बळीराजांना खाली गाडल्याला लक्षात ठेवा. बरोबर ना? ते विष्णू देव कोणात वर झालो नको. या ठिकाणी गुंडो वर गेलो ह्याचा नको झाला तो. ते काय नाही करत ते आम्ही करतो. जो मधलं वर गेलो आमला झाला तो. आम्ही म्हणतो म्हातारपणे आता घडेवर जातो म्हणून आमच्याकडे जावा. तो गेला आमच्या दोघांचं काय झालं. अरे आपण विषय कोणा फक्त मराठी माणसात घरी 4 माणूस मराठी एका दिशेने जातीत काय कधी कधीच जाणार नाही. पासपोर्ट जर खांद्यावर असतो तर मशालापर्यंत नाही काय. एकच गेम असो, एकच गेम. उद्या येणार दही आणली अजून पोरग्या सांगते चढ वर चढ अजून चढ इंदात चढ. बरोबर नाही? एकच गेम फक्त असो की वर 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 जातात. तू कधी बोललो आणि काय लहान असताना रेडो होतो पण हे पण शेवटचा थोडा तुका ग्राउंड फ्लोअरला ठेवलेले असतो. आपल्या आई वडिलांप्रती किती प्रेम दाखवले. गणपती बाप्पा त्याचा मोठा भाऊ कोण? कार्तिक स्वामी. तुम्ही शंकर महादेवाच्या देवळात जा कधीतरी किती शांतता मिळते बघा. एकमेकाचे कट्टर दुश्मन त्या देवळात एकत्र शांततेने नाचतात आणि आम्ही 30 जण एकामेकाला घास करून घालतो. कारण शंकर महादेव त्याच्या गळ्यात कोण आहे सांग? त्याची बायको पार्वती बसली घ्यायच्या सिंहावर. पार्वतीचा वाहन काय? सिंह. सॉरी. आणि शंकर महादेवाचं वाहन काय? नंदी. कार्तिक स्वामी मोठं झीज येतो मुलगो, त्याचं वाहन काय? मोर. शंकराच्या गळ्यात साप आणि गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर. बरोबर. आता समजा साप सुटलो तो हुंदरा खातो, सिंह सुटलो बैला खातो, मोर सुटलो तर सापात खातो. म्हणजे एकमेकांचे दुश्मन वैरी त्या देवळातल्या परमेश्वराच्या ठिकाणी एकत्रित राहतात. म्हणून या सगळ्या आपल्याला लक्षात घ्या. या पांडुरंगाप्रती तुमका म्हणजे त्या पांडुरंगाच्या विषयी सगळ्यांना माहिती आहे का? पण आपण चेष्टा करणारे लोक असतो काही खरी चाललं. एखाद्या म्हाताने साधे वारीला निघालो काय घेऊन येते माहिती पुढे. वारी किती वर्ष झाली? अरे 60 वर्ष झाली वारी करतो. तुझ्या त्याच्या फोटो म्हणून तेव्हा मी माझ्या वडिलांच्या खांद्यावरून जाऊन वारी करायचो.
मग तो विचारता, अरे पांडुरंगाची 60 वर्ष वारी करताय, मग तुम्ही कधी पांडुरंग पाहिलाय का? तो म्हणाला, अरे नाही पाहिलं मी पांडुरंग. मग कशाला जाता पंढरपुराला वारी करायला? जर पांडुरंग पाहिला नसेल तर कशाला जाताय? तो म्हातारा म्हणतो त्याला विचारता मुलाचं केलं, अरे तू कुठला रे तू? तो म्हणाला कोकणातला. तर म्हणलं तुमच्याकडे आता शेती वगैरे करतात का? पावसाळी शेती करतात. काय करतात? तो भुईमूग करतो. मग आम्ही म्हणालो मी करतो, माझ्या करतात, गरज करतात, सगळेजण आम्ही करतो. काय भुईमूग किंवा नाचणी करतो. मग तो म्हणाला शेंगा तयार झाल्या, नाचणी तयार झाली की तुमच्या शेतात डुकर येत नाही काय? तर तो म्हणालो येतं. मग तुम्ही काय करता? रात्रभर जागे राहता? नाही. मी म्हणालो जाताना मासळी म्हणतात तुम्ही झोपडी बांधतात, त्या मासळीवरती माझं पुत्र घेऊन जातोय. माझं आपलं पुत्र घेऊन येतात, तिनं आपलं पुत्र घेऊन येतात, भाभी आपलं पुत्र घेऊन येतात. माझ्या त्या शेतामध्ये जर डुक्कर येतो तर माझं पुत्र भोगतो. त्या माझ्या पुत्रात बघून दिल्याचं पुत्र भोगतात. माझ्या तो भोगता सगळे पुत्रे आता म्हणजे त्याच्या पाठीला डुकरात पुसत येतो. त्या म्हाताऱ्याने वारी करणाऱ्या म्हाताऱ्याने सांगितलं बघ तिथे डुकर कोणी बघितलं? वाद्याच्या पुत्र्याने. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून गण्याचं भोगलो, धिण्याचं भोगलो, मातीचं भोगलो. आणि त्याला धिण्याच्या पुत्र्याने डुकर बघायला त्याला कोणती जनावर सोडून जनावर विश्वास ठेवतात. अरे पांडुरंग तुकाराम महाराजांनी पाहिलाय, पांडुरंग एकनाथ महाराजांनी पाहिलाय, पांडुरंग जनाबाईने पाहिलाय. मग त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण चालायला नको का? हा विषय करा लक्षात घ्या. त्यामुळे त्या पांडुरंगाप्रती त्या पांडुरंगाचं प्रेम तुम्ही त्याच्या पुढे उभं राहून त्याला सांगा, हे पांडुरंगा माझ्या आई वडिलांच्या मनातील इच्छा पूर्ण कर. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार. पण आज हिंमत आहे बापाला 2 शब्द कॉलेजला जाणाऱ्या मुलाला बोलायची. कच्चं नांगायचं करो, तुमचा काही समजलं नाही, तुमचे दिवस गेले. पूर्वी आम्ही समोर जर वयस्कर लोक आले ना तर आम्ही बाजूला व्हायचो, नमस्कार करायचो, काका कुठे निघाला. आता समोरून कोण म्हातारा हे लोक आहे, विमलची पुढे फोडतो नाही, काका फिट चाललं, एका बाजूला हलवतो, काका फिट चाललं. ही परिस्थिती आहे. मग काय होतं बघा, गणपती बाप्पाच्या आगमनाची आता वेळ झालेली आहे. बाप्पा तुमच्या आगमनाची ओढ लागली मनोमनी. बाप्पा तुमच्या आगमनाची ओढ लागली मनोमनी. मंगलमूर्ती श्री गणेशा वाट पाहती घरी. मंगलमूर्ती श्री गणेशा वाट पाहती घरी. बाप्पा तुमच्या आगमनाची
महादेव पार्वती तिथे बसलेली होती, त्यांच्या भोवती फेरी मारली आणि पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. म्हणून गणपती बाप्पा पहिलं पूजेचं मान आपल्या गणपती बाप्पा तो एक सोल सुद्धा तुटलेला त्या मुलांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. माया पित्याची आज्ञा मागणी अडकले शिवभक्ताला, विधी लिखित हे करणे सारे एक दंत म्हणती तुझला. साक्षात परशुरामाने भेटायला शंकर महादेवाला तिथे थांबवलं. गणपती बाप्पाने सांगितलं आई वडिलांची आज्ञा नाहीये सोडायला तयार नाही. तो म्हणाला मी परशुरामाला 21 वेळा क्षत्रिय मी क्षत्रिय पृथ्वी केली आहे. तो म्हणाला आई वडिलांची आज्ञेशिवाय जाता येणार नाही. गणपती बाप्पा आणि परशुरामांचं युद्ध झालं आणि परशुरामाने परशु फेकल्यांना तो गणपती बाप्पाने आपल्या त्या सोळ्यावरती घेतल्या. म्हणून गणपती बाप्पाचं एक सुरू अवस्थेत केलं. त्याचं कारण हे आहे. म्हणून म्हणतो बघा मनासाठी एक भाटा कथासाठी आहे दुःख जागण्याच्या कौतानी आई सागते नाही कधी उद्या माय बाबा मराठी जिल्हा परिषद शाळा हे भविष्य सांगतो. लाज वाटत नाही. मगाशी जर तू चॅलेंज आहे होतं पांडुरंगाच्या समोर म्हणून आता दोघांनी तुम्ही करता होय 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 आता म्हणून 1 वर्षाच्या आत मुला जन्म घेईल म्हणून आणि तुम्ही सांगता होय होय आता काय घेऊन घेतात ना. पण आता आपलं जमात का बुवा मुला जन्म देणं साधी गोष्ट आहे. त्याच्या थोडीशी लागतं आणि तू काय लाज वाटलं. आता ती मुला तुझी मुलीची लग्न झाली समजा लग्न तू बाहेर ते घेऊन गेलं अरे तरी अपमान करतो मोठा पिता ही कोण माझी आता शेवटची लिमिट कुठलं तर लिमिट आहे का. मुलं होऊ सुद्धा लिमिट हवा. किती एज पर्यंत मुलं व्हायला पाहिजे. भले तू हातात पर्यंत होईल बोल पण लाज वाटली. आणि लग्नानंतर 7-8 वर्ष 2 वर्षानंतर बापू स्वीकारतो. बापू असा का या दोघांचा सेटिंग झाला. 2 वर्ष आपल्याला म्हणून बघायला नको पण तो म्हातारा विचारतो बापू असा का असं विचारतो ना जिला बापू असा का. बापाची कुठे माहिती आहे 2 वर्ष ढोकरा फोडला तरी पदरात काय नाही. आधी नाही गोष्ट मुलं होणं तिथे महिला वर्ग आहे. पूर्वी 10 पोरं होती पण एकाच्या वेळेस पण सिझरिंग झालं नाही. आता 100% पैकी 99% बाय
काय करायचं, सिझरिंग झाल्याशिवाय ना जन्म येणार नाही, लक्षात घ्या. मुलात जन्म घालून तो म्हणजे 60-70 हजार खर्च आणि मरण अवस्था तरी पण 60-70 हजार खर्च. पटकन तसं मरण अवस्था नाही. एक जिल्हा असतो, एक झील दुबईत असतो आणि बापू शेवटच्या क्षणाला तर डॉक्टरकडे जातो. डॉक्टर साहेब काय करा माझं अहो परवा येतो दुबईसून बाबा आमचे नेक्स्ट दिवस जगा होईल. बापूच गेलो डॉक्टर सांगतात हो हो त्याच्यावर उपचार आहे. डॉक्टर नाही म्हणजे आणि तो येलो व्हेंटिलेटर काढले का म्हाताऱ्याचा जीव गेलो. बिल किती झाला घेऊच्या आधी 70,000 रुपये म्हणजे मरण पण विकत झालेलं. अरे युटिलिटीला ठरलेला कोणी पेवा ह्याचा उपयोग नाही. आणि तेव्हा काय उपयोग नाही. केव्हा घेऊन जायचं वरच्यावर शर्टाचं बटन सुद्धा लावत नव्हतं. 8 किलो नावात गेलो तर बरोबर ना. मग अशी केस काढतो विषय झालं. कोरोना कोणी कोणता माहीत कोणी जाईल आता माहीत नाही. बापाशी मोबाईलवर दाखवले हस्ती कोणाचं दिसण्याच दिले तेव्हा गेलो. काय बोलो तू बाबा हे काय तर काय घर नाही तुझ्या पाहिजे. आम्ही असं करत नाही करत आता आम्ही गावले तेव्हा जर भेटलेली सेटिंग असतात तर आज तुम्ही युनिव्हर्सिटी मारणार. अरे आता 6वी-7वी मुलांचे ही माहिती ते ठरलेला परिस्थिती गंभीर आहोत कोणाच शिल्लक नाही. देवा शिकून तुम्ही अजूनही प्रयत्न करा. आणि गर्भधर्म चेडवा झाली तर बघणार कोणतरी पुढे भागतील मुलांचं. आपला विषय काय नाही माझं हे का आता लग्नात झालं मग आपण विषय काय मी प्रयत्न करेन फार तुमच्या लग्नाला करा पण मी चॅलेंज घेणार ऐका ना. पुढच्या वर्षी जर कदाचित तिघांची पारी ठेवलेली तर लोक विचारच्या अगोदर पांडुरंग विचार करू लोक या गेल्या वर्षी चॅलेंज दिलं त्याचा काय दिलं पांडुरंगाची शपथ घेतलं पांडुरंग बोलू ही जागा काय स्वतःचा आत्मविश्वास झाला. हे सलाम तुमच्या आत्मविश्वास माझं सलाम आणि ते तुमचे पाय धरते. रक्षाबंधनला भावाने जायचं असतं त्याचं कारण सुद्धा तो बहिणी बरोबर जायचं असतं. आणि भाऊबीजला भावाने बहिणीकडे जायचं कारण यमीकडे गेलो आपल्या बहिणीकडे हे त्याचे विषय. यमीकडे गेलेलो भाऊबीजेसाठी. रक्षाबंधन भाऊबीज फार आपल्यासाठी जिव्हाळ्याचे विषय. ठीक आहे धन्यवाद मॅडम. आपण